विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एका सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ती इंडियन पोस्ट पेमेंट बँक या कार्यालयाअंतर्गत ही भरती निघाली आहे. तर एकूण 47 सर्कलमध्ये ही भरती निघाली आहे आणि ही भरती जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे. यामध्ये जे पद आहे ते एक्झिक्युटिव्ह आहे. तुम्ही पाहू शकता पोस्टचं नाव एक्झिक्युटिव्ह आहे. एकूण जे वॅकन्सीज आहेत त्या 47 आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि यासाठी जे एज लिमिट असणार आहे ते 21 ते 35 इयर असणार आहे. त्याचबरोबर आपण वॅकन्सी बघितल्या तर युआरसाठी 21 आहेत, ईडब्ल्यूएससाठी 4 आहेत, ओबीसीसाठी 12 आहेत, एससीसाठी 7 आहेत आणि एसटीसाठी 3 आहेत. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकतात. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट डेट जे असणार आहेत, आवेदन जे असणार आहे ऑनलाईन अर्ज ते 15 तारखेला असणार आहे. 15 मार्चपासून लास्ट डेट जी असणार आहे ऑनलाईन अर्जची ती 5 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण बघितलं ते सर्कल वाईज त्यांनी ते वॅकन्सी सांगितलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकतात. बिहारमध्ये 5 आहेत. तसेच महाराष्ट्र आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 2 आहेत. तर जे सर्कल आहे त्या सर्कल निवडून तुम्ही त्या सर्कलमध्ये फॉर्म भरू शकता आणि तिथे तुम्हाला पोस्टिंग भेटत असते. 47 एकूण वॅकन्सीज आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि मित्रांनो ही जी भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे. यासाठी तुम्हाला पेमेंट दिले जाणार आहे. ते तुम्हाला 30,000 महिना दिले जाणार आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. पे अँड अलाउन्स इथे 30,000 ₹30,000 पर मंथ इन्क्लुसिव्ह ऑफ स्टॅट्युटरी डिडक्शन्स. त्यांची फी असणार आहे ती एस-सी, एस-टी आणि पी-डब्ल्यू-डी उमेदवारांसाठी ₹150 असणार आहे आणि फॉर अदर्ससाठी ₹750 ॲप्लिकेशन फी असणार आहे. तसेच मित्रांनो आपण शैक्षणिक पात्रता बघितली तर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे ते ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन कोणतेही शाखेतील पदवी चालते येते. त्याचबरोबर जे पहिलं प्रेफरन्स दिले जाणार आहे ते MBA सेल्स मार्केटिंग या डिग्री असणाऱ्या उमेदवाराला पहिलं प्रेफरन्स दिले जाणार आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. इथे त्यांनी जॉब डिस्क्रिप्शन दिली आहे. त्याचबरोबर इथे कोणतं पद आहे तर एक्झिक्युटिव्ह आहे. ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरती आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा पिरियड जो असणार आहे तो कॉन्ट्रॅक्ट वुड बी इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर अँड दिस मे बी रिव्ह्यूड फॉर एक्सटेन्शन ऑन इयर टू इयर बेसिस अँड फॉर अ फर्दर पिरियड of 2 year subjects to be satisfactory performance. The maximum duration of this contract would be 3 year. मित्रांनो पहिल्यांदा तुमची 1 वर्षाची पोस्टिंग असणार आहे. 1 वर्ष पोस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला कामाच्या अनुभवानुसार तुम्हाला 2 वर्ष तिथे ड्युरेशन वाढ भेटणार आहे. त्याचबरोबर अजून तुमचा चांगला परफॉर्मन्स असेल, सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला मॅक्सिमम 3 वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ठेवण्यात येणार आहे. आपण एक्झाम सिलेबस पाहिला तर इंग्लिश विषय आहे. त्याचबरोबर रिझनिंग विषय आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड विषय आहे, जनरल अवेअरनेस हे 4 विषय आहेत मित्रांनो. या 4 विषयाचा जो सिलेबस आहे तो इथे आहे मित्रांनो. त्याचबरोबर कॉम्प्युटर नॉलेज हा पण विषय असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. डिटेल सिलेबस आहे. हा सिलेबस पाहून तुम्ही अभ्यास करू शकतात. तर मित्रांनो ही माहिती होती इंडियन पोस्ट बँक भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.